बहुजन समाजाविषयी अपमानजनक शब्द उच्चाराल तर याद राखा, भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशनचा झेंडा आणि दांडा दोन्ही मजबूत आहे. पॅथर ऋषी पोळ. काल नाशिकमधील काळाराम मंदिर परिसरात हिंदू युवा वाहिनी संघटनेच्या वतीने परिपत्रक जारी करण्यात आले. यात प्रामुख्याने बहुजन समाजाविषयी गरळ ओकण्यात आली. नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रभर या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. या अनुषंगाने आज भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पॅथर ऋषी पोळ यांच्या नेतृत्वात श्रीरामपूर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. सोबतच आरोपीवर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार कठोर कारवाई करावी व यामागच्या सूत्रधारास अटक करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी समाधान पगारे, गौरव भालेराव, संकेत रेवगडे, शब्बीर कुरेशी आदी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 14, श्रीरामपूर. आज आम्ही श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला निवेदन दिले आहे. त्या निवेदनामध्ये त्या आरोपीवरती ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा ही आमची प्रमुख मागणी आहे आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, जेणेकरून भविष्यामध्ये अशा घटना पुन्हा होणार नाहीत, अशी आम्ही तुम्हाला हे निवेदनाद्वारे एक विनंती करतो. धन्यवाद. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की नाशिक येथील काळाराम मंदिर परिसरात हिंदू युवा राष्ट्रवाहिनी या संघटनेकडून एक परिपत्रक काढण्यात आलं. त्या परिपत्रकामध्ये बहुजन समाजाविषयी गरळ ओकण्यात आली. तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला जाणीवपूर्वक विद्रुपीकरण करण्यात आलं. भीम आर्मी स्टुडंट फेडरेशन या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करते. तसेच आज फक्त महाराष्ट्रातून या घटनेला विरोध झाला आहे. याच्यानंतर पूर्ण देशव्यापी आम्ही आंदोलन करण्याचा इशारा देतो. या घटनेमध्ये जो आरोपी आहे त्याला अटक केलेली आहे, परंतु या पाठीमागचा सूत्रधार देखील आपण लवकरात लवकर पकडावा. महाराष्ट्रामध्ये आगामी विधानसभा निवडणुकांचं वारं वाहत आहे आणि तसेच ओबीसी आणि मराठा आरक्षण देखील सुरू आहे. त्यामुळं कुठेतरी या सरकारकडून हे आंदोलन भरकटण्याचा प्रयत्न सुरू आहे, परंतु बहुजन समाजाला टार्गेट करू नये. बहुजन समाज हा सर्व महापुरुषांच्या विचारांना सोबत घेऊन चालणार आहे. त्यामुळं महापुरुषांविषयी होणारे अपमानास्पद वागणूक आम्ही सहन करणार नाही आणि ज्यांना कोणाला वाटत असेल की महापुरुषांचा अन्याय अत्याचार या महाराष्ट्रामध्ये सहन केला जाईल तर ती त्यांची घोडचूक आहे. त्यांना मी सांगू इच्छितो की भीम आर्मीचा झेंडा आणि दांडा हे दोन्ही मजबूत आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला याची देखील ग्वाही आम्ही देऊ आणि तुम्हाला पॅन्थर स्टाईलने उत्तर देण्याची देखील धमक आमच्यामध्ये आहे. त्यामुळे बहुजन समाजाविषयी गरळ ओकण्याचं जर कोणी कट कारस्थान करत असेल तर यापुढे ते करू नये, असा आम्ही त्याला कडक इशारा देत आहोत. जय भीम, जय भीम आर्मी, जय संविधान.